सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार. जागर शक्तीचा या मंचामध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आपण या नवरात्रानिमित्त आपल्यामध्ये ज्या काही शक्ती आहेत त्या शक्तींचा परिचय करून घेतो आहोत. या शक्ती दररोजच्या जीवनात आपण वापरतोच, पण त्या शक्ती कशा असतात, कशा पद्धतीने काम करतात आणि त्या शक्ती जाणीवपूर्वक आपण कशा डेव्हलप केल्या तर काय होऊ शकतं याचा आपला विचार आहे. आज आपण आपल्यातल्या एका नवीन शक्तीची ओळख करून घेणार आहे. ती नवीन अशा करता आहे की आपण तिच्याकडे फारसं लक्ष देत नाही, फक्त शरीरापुरतं आपण तिच्याकडे लक्ष देतो. म्हणून ही जी शक्ती आहे हिला मी पचनशक्ती असं आपण म्हणतो. ही पचनशक्ती आपण केवळ पोटापुरती विचारामध्ये घेतो. आपल्या संपूर्ण शरीराचं जे स्वास्थ्य आहे ते पोटावरती अवलंबून असतं. पोटाचं आरोग्य उत्तम असेल, पचनशक्ती चांगली असेल तर संपूर्ण शरीराचं स्वास्थ्य उत्तम राहतं. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ही पचनशक्ती का बिघडते तर नको त्या प्रमाणात नको तो आहार जर आपण सातत्याने घेत गेलो तर पचनाला त्रास होतो. सातत्याने जड पदार्थांचा आहार घेत गेलो तर नंतर पचनशक्ती वीक व्हायला लागते, कमजोर व्हायला लागते. काही लोकांमध्ये मुळातच पचनशक्ती कमी असते. असे काही दोष असतातही जे निसर्गातच असतात. मग ही पचनशक्ती जर आपली कमी झाली तर आपण काय करतो तर डॉक्टरांचा सल्ला घेतो, वैद्यांचा सल्ला घेतो आणि त्याला धरून औषध उपचार करतो, पचनशक्ती वाढवतो. कारण पचनशक्ती जशी आपण वाढवतो तसं आपल्या शरीरामध्ये ताकद वाढते, शक्ती वाढते. त्याचा परिणाम भरपूर काम आपल्याला करता येतं. आपल्याला थकवा येत नाही, आळस येत नाही, कंटाळा येत नाही. हे सगळं त्या पचनशक्तीवर अवलंबून असतं. ती आपल्या पोटातली असणारी शक्ती. आता या शक्तीबरोबरच आपल्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये ही पचनशक्ती असते. आश्चर्य वाटतं की नाही? आहेच की. आपल्या मनामध्ये सुद्धा ही पचनशक्ती असते आणि म्हणून ज्या गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात त्याही नाईलाजाने का होईना आपण पचवून टाकतो. प्रत्येकाच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी कधीही घडत नाही. त्याला सातत्याने ॲडजस्टमेंट करावी लागते. आणि ज्या गोष्टी मनाविरुद्ध घडतात, जे मन मानायला लवकर तयार होत नाही, त्या गोष्टी हळूहळू त्याला दुसरा इलाज नाही, पर्याय नाही असं म्हणून ती गोष्ट मन पचवून टाकतं. असं घडतं की नाही आपल्या जीवनात? घडतंच. प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडतं. आणि या गोष्टी ज्या असतात त्या भावनिक स्वरूपाच्या असतात. काही वेळेला आपल्या भावना जाणल्या जात नाही, काही वेळेला आपल्या भावना अतिरेकी स्वरूपाच्या असतात आणि त्या व्यक्त व्हाव्यात, लोकांनी त्या मान्य कराव्यात असा आग्रह आपला असतो. काही वेळेला इतरांच्या भावनांचं दडपण आपल्यावर असतं, म्हणूनही आपल्या भावना आपण व्यक्त करत नाही, त्या पचवून टाकतो नाईलाजाने. आणि हे सगळं करत असताना गमतीशीर गोष्ट अशी आहे की काही लोकांच्या मनाची पचनशक्ती कमी असते आणि काहींच्या मनाची पचनशक्ती चांगली असते. ज्यांच्या मनाची पचनशक्ती कमी आहे ती लोक सातत्याने त्रागा करतात, लवकर कुठलीही गोष्ट ॲक्सेप्ट करत नाही, मान्य करत नाही, सामावून घेत नाही. मी कसा खरा आहे, माझंच कसं मान्य करावं अशा पद्धतीचा आग्रह त्यांचा असतो.
आणि ज्यांची मनाची पचनशक्ती चांगली असते अशी लोक मात्र पटकन ती गोष्ट ॲक्सेप्ट करतात, सामावून घेतात, सहन करतात, त्याच्याविषयी तक्रार करत नाही. अशी दोन्ही प्रकारची माणसं आपल्याला आजूबाजूला दिसतात, अनुभवायला येतात. आता आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहोत याचा विचार आपण करायला हवा. त्याचप्रमाणे विचारांची शक्ती आहे. आपले जे विचार असतात, बुद्धी जी असते तिच्यामध्ये सुद्धा पचनशक्ती असते. बघा, आपण जसं आपलं लहानपण सुरू होतं, बालपणापासून वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याला दिलं जातं. रंग, रूप या पद्धतीने नंतर शाळेतलं ज्ञान, ते ज्ञान आपली बुद्धी हळूहळू पचवत जाते. बुद्धी ते ज्ञान पचवते, धारण करते आणि आवश्यक असेल त्यावेळेला पुन्हा ते व्यक्तही करते. त्यातही आपल्याला काही लोक असे दिसतात की ज्यांच्या बुद्धीची पचनशक्ती कमी आहे आणि त्यामुळे त्या लोकांची धारणा कमी असल्यामुळे, पचनशक्ती कमी असल्यामुळे फार गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये लवकर शिरत नाहीत. शिरल्या तर त्या स्थिर राहत नाहीत, लक्षात राहत नाही, विसरून जातात, विस्मरण होऊन जातं. आणि काही लोकांच्या विचारांची पचनशक्ती इतकी स्ट्रॉंग असते की एकदा वाचलं, एकदा पाहिलं, एकदा ऐकलं की ते त्यांच्या बुद्धीमध्ये व्यवस्थित स्थिर होऊन जातं. उत्तम पचनशक्ती. मग मनाची पचनशक्ती ज्यांची कमजोर आहे, बुद्धीची पचनशक्ती ज्यांची कमजोर आहे, त्यांनी काय करायला हवं? तर त्यांनी थोडंसं सामोपचाराने घ्यायला हवं. जशा आपल्या भावना आहेत तशाच इतरांच्या भावना आहेत. जसं आपल्याला वाटतं की आपलं सगळ्यांनी ऐकावं, आपल्याला मान्य करावं, तसंच इतरांनाही वाटत असतं. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपला आग्रह धरणं बरोबर नाही. थोडासा संयम आपण ठेवायला हवा. सगळ्यांना स्वीकारण्याची तयारी आपल्या मनाची असायला हवी. थोडक्यात काय, तर आपण आपल्यापुरतं जे स्वार्थीपणाने जगत असतो, विचार करत असतो, तो थोडासा दूर करायला हवा. सगळ्यांना सामावून कसं घेता येईल हे पाहायला हवं. बघा, काही लोकांचं मन खूप मोठं असतं आणि काही लोकांचं मन अगदी कद्रू असतं. ज्यांचं मन मोठं असतं त्यांचं विश्वही मोठं असतं. त्यांच्या आजूबाजूला अनेक लोक आनंदाने राहतात, त्यांना आपलंसं करतात. आणि जी लोक अत्यंत संकुचित वृत्तीची असतात त्यांच्यापासून लोक 10 हात लांब राहतात. त्यांच्या जवळ जायला लवकर कोणी तयार होत नाही. आपण असं म्हणतो की त्या माणसाचा स्वभावच तसा आहे, तो फटकूनच वागतो, त्याला कुणाविषयी आपुलकीच नाही आहे. म्हणजे काय की जर आपल्याला मनाचं स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल तर आपुलकी हवी, प्रेम हवं, आपलेपणा हवा, सगळ्यांना आपल्या जवळ घेण्याची म्हणजेच सामावून घेण्याची वृत्ती असायला हवी. तर आपल्या मनाची पचनशक्ती वाढते. तसंच बुद्धीची पचनशक्ती आहे. बुद्धीची पचनशक्ती वाढवायची असेल तर चांगलं वाचायला हवं, दररोज वाचायला हवं. जे आपण वाचलं आहे त्याचं चिंतन करायला हवं, त्याचा विचार करायला हवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्या आचरणात आणायला हवं. नाही तर वाचन करणारी लोक भरपूर असतात, पण वाचनाचा आणि आचरणाचा कुठेही संबंध दिसत नाही. तसं नाही. जसे आपले सगळे संत आहेत, हे कसे आहेत तर वैचारिकदृष्ट्या पूर्णपणे संपन्न आहेत. सगळ्यांना आपल्यात सामावून घेतात. प्रत्येकाचं सुख दुःख हे त्यांना आपलं सुख दुःख वाटायला लागतं. त्यांचे विचार इतके प्रगल्भ आहेत की त्यांनी दिलेलं जे ज्ञान आहे ते कुठल्या एका जाती धर्मापुरतं, एका वर्णापुरतं लिमिटेड नाही, मर्यादित नाही, सर्वसमावेशक आहे. सगळ्यांच्या उन्नतीचा, सगळ्यांच्या विकासाचा विचार करणारे ते आहेत.
त्यांचे विचार व्यापक, अधिक व्यापक आहेत. आणि हीच आपली परंपरा आहे. आपली ही जी पचनशक्ती आहे मनाची आणि बुद्धीची, ही आपल्याला सुधारता येते. थोडासा अभ्यास आपल्याला त्याचा करावा लागतो आणि त्या अभ्यासातून आपल्या या दोनही शक्ती ज्या आहेत त्या उत्तम पद्धतीने विकसित होऊ शकतात. मनाची पचनशक्ती वाढली, बुद्धीची पचनशक्ती वाढली की आपलं व्यक्तिमत्व अधिक संपन्न होत जातं. आपल्याला माणसाचा देह मिळाला आहे. या देहाबरोबर अनंत गोष्टी आहेत आणि त्या कशा विकसित करायच्या हेही आपल्याला आपलं समजू शकतं. एवढी जाणीवही आपल्याला निसर्गाने किंवा परमेश्वराने दिलेली आहे. तर जसं शारीरिक आरोग्याकरता पोटाचं स्वास्थ्य उत्तम असणं आवश्यक आहे, पचनशक्ती आवश्यक आहे, तसं आपल्या भावना जास्तीत जास्त हेल्दी होण्याकरता, संपन्न होण्याकरता, प्रसन्न होण्याकरता मनाचंही स्वास्थ्य उत्तम असणं आवश्यक आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरनं चिडणं, रागवणं, अबोला धरणं, भांडणं करणं, एकमेकांना पाण्यात पाहणं, संघर्ष करणं, खून करणं, मारामाऱ्या करणं, याचा अर्थच असा आहे की या सगळ्या गोष्टींमधून दिसतं की मनाची पचनशक्ती कमी होत चाललेली आहे. ती वाढवणं हे आपल्या हातात आहे. तसंच विचारांचं आहे. अनेक विचार प्रवाह, मतप्रवाह सगळीकडे असतातच, पण ते विचार ऐकणं, त्याच्यातली चांगली बाजू पाहणं, ती स्वीकारणं आणि ती आपलीशी करणं, याच्यामुळेच आपले विचार प्रगल्भ होत जातात. एकांगी विचार करणं हे कधीही व्यक्तिमत्वाला विकसित होऊ देत नाही. त्यामुळे जागर शक्तीचामध्ये आज आपण आपल्यामध्ये असणाऱ्या या पचनशक्तीचा विचार केलेला आहे. उद्या आपण पुन्हा दुसऱ्या एका शक्तीचा विचार करूया. तोपर्यंत थांबते. धन्यवाद.